अब खबर है चिमूर तहसील से, जहां तहसील के गदगांव के नागरिकों ने एकत्रित होकर तहसीलदार तथा पुलिस निरीक्षक को निवेदन सौंपा। तो आइए सुनते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते के साथ बातचीत करते हुए नागरिकों ने इस निवेदन के संबंध में क्या कहा। सार्वजनिक जगह पर अतिक्रमण करने के संबंध में चिमूर तहसील के गदगांव के नागरिकों ने तहसील कार्यालय चिमूर तथा पुलिस स्टेशन चिमूर में दस्तक दी और उन्होंने अतिशीघ्र इस परिसर का अतिक्रमण हटाने की मांग की। वहीं इस अतिक्रमण के संबंध में जब सीटीवी के प्रतिनिधि बालू सातपुते ने नागरिकों से जानकारी हासिल करनी चाहिए तो उन्होंने क्या कहा, अब स्वयं सुने उन्हीं की वाणी। कोणत्या गावचे आहात तुम्ही? आम्ही गदगाव। नेमका काय विषय झालाय? आमच्या गावामध्ये एसी समाजवाल्यानं झेंडा उभा केला 11 तारखेला रात्री 12 वाजता। त्यानंतर आम्ही 11-12 तारखेला लेखी दिली होती ठाण्याला। अच्छा, ठाण्याला लेखी दिली, चौकशीला नाही आले। त्याने म्हटलं का मतदान होऊ द्यावा, मतदान झाल्यानंतर आम्ही पाहू। तर आम्ही मतदान होतोवरी ठीकच होतो। आता त्यानं म्हणजे 22-25 ला मूर्त ठेवली, 24 ला मूर्त मांडली। ते रात्रीच मांडली 12 वाजता मांडली का केव्हा मांडली का माहित नाही। सकाळी माहित झाल्यानंतर अजून एक हे केलं, नाही आले अजून चौकशीला, कोणी चौकशीला नाही आले। आता त्यानं कालपासून वालकंपाऊंड सुरू केलं। वालकंपाऊंडचं काम सुरू आहे तिथं, तेव्हाही कोणीच नाही आली। आमच्या गावच्या पोलीस पाटलांनी काही रिपोर्ट दिली नाही, त्याच्यावर कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही। तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली पण तहसील किंवा उपविभागीय कार्यालयाला कळवलाय? हो, त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? तर त्याने तेच सांगितलं होतं ना का मतदान होऊ द्या बा, मतदान झाल्यावर आम्ही करू। पण मतदान झाल्यावर एकही लोक येऊन नाही पाहिले ना। तर तिथं मग आता त्यानं मूर्त मांडली, आता काम सुरू आहे, तर ते काम अटवायचं कसं बा, म्हणून आम्ही सगळे लोक गाववाले इथं येऊन तहसीलला दिली, ठाण्याला पण दिली, बिडोला पण दिली आहे। आता गावातली परिस्थिती कशी आहे? शांत की अशांतता आहे? अशांतता होणार आहे, म्हणजे कारण का कोणीच येऊन सांगून नाही राहिले, कोणीच त्याला हे अटकवून नाही राहिले ना। तर मग गावाले 300 लोकांना 600 लोक जाणार आहे कसं? तरी पण मतदान होतपर्यंत आम्ही चुपच राहिलो ना। आता का भूमिका राहील तुमची? आम्हाला जागा खाली करून द्यावं, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही भूमिका नाही। आमच्या गावासाठी ते एकच जागा आहे, बैलपोळा भरते, मुलांना खेळाले तिथंच जागा आहे। गावात कोणते कार्यक्रम झाले तिथंच आमच्या गावाच्या शांती ते एकच जागा आहे, नाही तर मग आमच्या गावामध्ये कुठंच खाली जागा नाही आहे। तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव कोणत्या बाजूने आहे? त्यांना जागा दिली आहे की नाही दिली आहे? नाही, त्याच्यामध्ये जागेचा हेच नाही आहे विषय। तिथं दवाखाना होणार होता, दवाखाना तिथं होऊ नाही दिला, कारण का जागा नव्हती। मग दुसरी आम्ही मागणी केली जागेची, तिथं दवाखाना झाला आमच्या गावचा, पण ते जागा अशीच खुली ठेवली आहे। मुलांना खेळण्यासाठी ती जागा उपलब्ध, शाळेच्या उपयोगाची ते आहे, गावातल्या लोकांच्याही पण आहे। बैलपोळा पण तिथंच भरते, कोणी येणे जाणेवाले गावामध्ये कार्यक्रम झाला, गाड्या घोड्या सगळ्या तिथंच राहते, नाही तर मग आमच्या गावला जागा नाही आहे। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।